नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच जे फार्मा यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, एच जे फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण जिल्हा परिषदसाठी जे औषध निर्माता पेपर होणार आहे, तर त्या पेपरसाठी आपण संभाव्य प्रश्न बघणार आहोत किंवा तसेच आपल्याला जे महत्त्वाचे टॉपिक्स वाटणार आहेत किंवा महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत की ज्यावर जिल्हा परिषदमध्ये औषध निर्माण अधिकारी, औषध निर्माता किंवा आरोग्यसेवक वगैरे या पदासाठी प्रश्न येऊ शकतात, असे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, मी या अगोदर आपलं जे आरोग्य भरतीसाठी व्हिडिओज टाकलेले आहेत ते तर तुम्हाला बघायचेच आहेत. ते संपूर्ण अभ्यास तुमचा झालेलाच पाहिजे. त्यासोबतच काही झेडपीमध्ये म्हणजे वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारू शकतात, मराठीमधून किंवा इंग्रजीमधून. बघा, संभाव्यता दोन्हीही गोष्टीची आहे. पेपर हा मराठीमधून सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे जसे विज्ञानात आपण मराठीमध्ये प्रश्न येतात तसेही प्रश्न विचारले जाऊ शकतात आपले, किंवा मग ते इंग्रजीमध्येही विचारले जाऊ शकतात. पण दोन्हीही साईडचा, जसं तुम्ही आता इंग्रजीमधून अभ्यास तर केलेलाच आहे कोणत्या पोस्टसाठी, आपल्या फार्मसी ऑफिसर जे आरोग्य खात्यामध्ये येतं. पण झेडपीच्या अंतर्गत जे येतं औषध निर्माता, त्याच्यामध्ये दोन्हीही प्रकारे येऊ शकतात, मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्रजीमध्ये सुद्धा. तर दोन्ही प्रकारचा अभ्यास आता मी तुमच्याकडून करून घेणार आहे. तर आजचा हा पहिला व्हिडिओ आहे. बघा कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याच्यामध्ये. बघा, पहिला प्रश्न आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधी झाली? बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये आपल्या भाषेत PSC म्हणतो. तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, PSC म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर आपण याला म्हणतो. बघा, प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहे तर ते कधीपासून सुरुवात करण्यात, याची स्थापना कधी झाली होती? 1958 मध्ये याची स्थापना झाली होती. आता हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत यांची स्थापना करण्याचं नेमकं उद्देश काय होता? बघा, काय असतं माहिती आहे का, खेड्यागावात किंवा दुर्गम भागामध्ये जी आरोग्य व्यवस्था आहे ती दुर्बल होती याच्या अगोदर, तर ती व्यवस्थित करण्यासाठी, तिथं मजबूत करण्यासाठी, किंवा या भागातल्या दुर्गम भागातल्या सर्व लोकसंख्येला किंवा लोकांना व्यवस्थित आरोग्याची जी म्हणजे हे आहे, म्हणजे ट्रीटमेंट्स वगैरे आपण म्हणतो, किंवा आरोग्य त्यांना चांगलं भेटण्यासाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र काय आहे स्थापन करण्यात आलं होतं 1958 मध्ये. बघा काय असतं याच्यामध्ये, तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे विचारू शकतात की प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे PSC जे आहे त्याची स्थापना केव्हा झाली होती? तर ती झाली होती 1958 मध्ये. त्यानंतर दुसरा प्रश्न याच्यावर असा निर्माण होतो की प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे तर ते किती लोकांमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असतं, किती लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असतं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन याचे स्वरूप आहेत, दोन प्रश्नाचे स्वरूप आहेत. एक म्हणजे जर सामान्य भागात, म्हणजे सगळीकडे जिथं ट्रान्सपोर्टिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे, सामान्य भागात जर ते प्रायमरी हेल्थ सेंटर असलं तर ते 30,000 लोकांमागे एक प्रायमरी हेल्थ सेंटर असतं, म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र. आणि आदिवासी भाग किंवा दुर्गम भाग जर असला तर तिथं 20,000 लोकसंख्येमागं एक काय असतं? प्राथमिक आरोग्य केंद्र असतं. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग पेपरमध्ये असा प्रश्न विचारू शकतात की सामान्य ग्रामीण भागात किती लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते? तर ते किती लोकसंख्येमागे? तर 30,000 लोकसंख्येमागे. आणि दुर्गम भागात किंवा आदिवासी भागात किती लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते? तर ते आहे 20,000 लोकसंख्येमागे. त्यानंतर पुन्हा एक प्रश्न येऊ शकतो की जे आरोग्य उपकेंद्र असतात ते पण किती लोकसंख्येमागे असतात? आता आरोग्य उपकेंद्र जे असतात ना, तर आरोग्य उपकेंद्र जे आहेत तर सामान्य भागात 5,000 लोकसंख्येमागं एक आरोग्य उपकेंद्र असतं. आणि जे आदिवासी भाग किंवा दुर्गम भाग आहे तर तिथं 3,000 लोकसंख्येमागं एक आरोग्य उपकेंद्र असतं. इथं मी आरोग्य उपकेंद्र म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि स्टार्टिंगला आपण जे सांगितलं ते काय सांगितलं होतं? प्राथमिक आरोग्य केंद्र हे सांगितलं होतं. त्यानंतर बघा दुसरा जो प्रश्न आहे, बघा मी हे प्रश्न सांगत असताना तुम्हाला नोटबुकमध्ये हे सर्व लिहून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. याचा असा फायदा आहे की जेव्हा तुमचा पेपर होईल तर पेपर होत असताना तुम्हाला म्हणजे पेपर जवळ आला का रिव्हिजनसाठी तुम्हाला टाईम भेटत नाही विद्यार्थी मित्रांनो, मग व्यवस्थित तिथं गोंधळ होतो तुमचा. तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे? नोटबुकमध्ये काय करायचं आहे? नोट डाऊन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन देण्यासाठी सोपं जाईल. बघा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी सुरू करण्यात आले होते? बघा, आता हे जे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आहे हे झालं मराठीमध्ये. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ते याला म्हणतात NRHM. हे नाव तर तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल. बघा, नॅशनल रूरल हेल्थ मिशन. आलं लक्षात? बघा, हे नॅशनल रूरल हेल्थ मिशन केव्हा सुरू करण्यात आलं होतं? तर ते करण्यात आलं 12 एप्रिल 2005. म्हणजे जेव्हा पंतप्रधान कोण होते? तर पंतप्रधान होते आपले मनमोहन सिंग. त्यांच्या काळामध्ये हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आलं होतं विद्यार्थी मित्रांनो, 12 एप्रिल 2005. यावर पेपरमध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत आरोग्य सेवकच्या. पण अशा प्रकारचे प्रश्न आपल्यालाही एखाद्या वेळेस येऊ शकतात.
तसा फार्मसीचा तुमचा अभ्यास झालेला आहे किंवा अजून आपण करून घेणार आहोत, पण असे जर प्रश्न आले ते तुमचे गेले नाही पाहिजे आणि महत्त्वाचे प्रश्नच मी इथं काय करणार आहे, घेणार आहे तुमचे व्हिडिओद्वारे. आलं लक्षात. तर 12 एप्रिल 2005 रोजी काय झालं होतं, हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आलं. आलं लक्षात. बघा आता याच्यामध्ये काय विचार करण्यात आला होता माहिती आहे का, आरोग्यावर ज्या ज्या गोष्टींचा काय आहे परिणाम आहे त्या सर्व गोष्टींचा विचार या आरोग्य अभियानामध्ये करण्यात आला होता. जसं की आहार म्हणजे आपण डाएट म्हणतो, याचा सुद्धा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यानंतर परिसर स्वच्छता, आपल्या सभोवताली जो परिसर आहे याची स्वच्छता राखणे हे सुद्धा खूप गरजेचं असते. त्यानंतर सुरक्षित पाणी पुरवठा, पाणी पण कसं आहे, स्वच्छ आहे की अस्वच्छ आहे. त्यानंतर महिला व बाल विकास म्हणजे महिला आणि बालक जे आहेत यांचा विकास, या सगळ्या गोष्टींचा विचार या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये करण्यात आला होता. आणि तेव्हा 12 एप्रिल 2005 मध्ये या सर्वांचा विचार करून हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आलं होतं. या अभियानाचा मुख्य उद्देश कोणता होता विद्यार्थी मित्रांनो, मेन उद्देश कोणता होता बघा, माता व बाल जे आहेत यांचा मृत्यूदर कमी करणे. काय, माता आणि बालक यांचा मृत्यूदर कमी करणे. त्यानंतर संसर्गजन्य रोग असतात, असंसर्गजन्य रोग असतात, तसेच स्थानिक रोगाचे पण काय असतात, स्थानिक रोग सुद्धा असतात. तर यांचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा हे NRH म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर जे प्राथमिक आरोग्य आहे, या प्राथमिक आरोग्य सुविधा ज्या आहेत त्यांचा वापर वाढवणे. बघा काय असतं, खूप लोकांच्या मनामध्ये असतं की बाबा शहराच्या ठिकाणी गेला तर उपचार चांगले मिळतात, पण काही प्रायमरी जे फर्स्ट एड जे म्हणतो आपण, म्हणजे काही जे गोष्टी आहेत प्रायमरी लेवलवर आपण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा काय करू शकतो, व्यवस्थित करू शकतो, पण लोक तिथं सहसा जात नाहीत. तर अशा सुविधांचा वापर वाढवण्यासाठी सुद्धा हे NRHM काय केलं गेलं होतं, स्थापित करण्यात आलं होतं, सुरू करण्यात आलं होतं. कधी सुरू करण्यात आलं तर 12 एप्रिल 2005. ही तुम्हाला तारीख लक्षातच ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, जलशुष्कता झाल्यास काय देतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलशुष्कता म्हणजे काय. बघा, जलशुष्कता म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर पाणी खूप प्रमाणात बाहेर फेकल्या जाणे. म्हणजेच काय, तर डायरिया होऊ शकतो, त्याच्यानंतर डिसेंट्री होऊ शकते, कॉलेरा होऊ शकतो. आलं लक्षात. तर हे जे गोष्टी आहेत याच्यामुळे आपल्या शरीरातून काय होतं, त्याला आपण पटकी, अतिसार, संडास लागणे अशा गोष्टी म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं, जलशुष्कता म्हणजे डिहायड्रेशन होतं, आपल्या शरीरामधलं पाणी बाहेर टाकलं जातं. मग जलशुष्कता जर झाली, डिहायड्रेशन झालं किंवा डिसेंट्री वगैरे झाली, तर काय देतात, तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो देतात जलसंजीवनी. आता हे जे जलसंजीवनी आहे आपल्याला थोडंसं मराठीमध्ये नाव असल्यामुळे थोडं वेगळं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, पण हे जे जलसंजीवनी आहे याला म्हणायचं ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन साल्ट. आलं लक्षात. ओरल रिहायड्रेशन साल्ट म्हणायचं याला. आणि हेच डिहायड्रेशन किंवा डिसेंट्री जर लागली तर त्यामध्ये हे दिल्या जातं. काय करतं, आपल्या शरीरामधले जे त्याला आपण मिनरल्स आहेत याची झीज ते काय करून करतात, भरून काढतात. त्याच्यामुळं आपलं शरीर व्यवस्थित काय राहतं, सुयोगी राहतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, ORS जे आहे तर WHO ORSचा फॉर्म्युला दिलेला आहे. तो तुम्हाला पेपरमध्ये कधी कधी विचारतात की ORS मध्ये खालीलपैकी कोणता घटक आहे. त्याच्यामध्ये 4 घटक देतात, त्यातले 3 घटक नसतात. तुम्हाला जो असलेला आहे तो ओळखायचा असतो. किंवा खालीलपैकी ORS मध्ये कोणता घटक नाही हे सुद्धा विचारतात. म्हणजे 3 घटक आहेत आणि एकच घटक दिला असतो तिथं, तो की ORS मध्ये नसतो. तर तुम्हाला माहीत असायला हवं की ORS मध्ये नेमकं काय काय असतं. बघा, पहिली गोष्ट म्हणजे सोडियम क्लोराईड असतं. आलं लक्षात. त्यानंतर पोटॅशियम क्लोराईड सुद्धा असतं. त्यानंतर असतं ग्लुकोज. आणि चौथा जो कंटेंट आहे त्यामधलं तर ते आहे ट्रायसोडियम सायट्रेट डायहायड्रेट. काय, मी तर नंतर लिहितो. बघा, सोडियम क्लोराईड जे आहे तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं विद्यार्थी मित्रांनो, 2.6 ग्राम असतं. किती असतं, 2.6 ग्राम. त्यानंतर पोटॅशियम क्लोराईड जे असतं ते असतं 1.5 ग्राम. त्यानंतर जे ग्लुकोज असतं तर ग्लुकोज असतं 13.5 ग्राम. आलं लक्षात. आणि नंतर असतं ट्रायसोडियम सायट्रेट डायहायड्रेट. ट्रायसोडियम सायट्रेट डायहायड्रेट. तर हे ट्रायसोडियम सायट्रेट डायहायड्रेट जे याचं कॉन्सन्ट्रेट किती असतं, 2.9 ग्राम. असे टोटल हे चारही कंटेंट मिळून हे 20.5 मिलीग्राम काय होतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, हे तयार होतं. आणि याचं सोल्युशन तयार करतात 1 लिटरमध्ये. आलं लक्षात. तर 1 लिटरमध्ये 2.6 ग्राम असतं सोडियम क्लोराईड, 1.5 ग्राम असतं पोटॅशियम क्लोराईड, 13.5 असतं ग्लुकोज आणि ट्रायसोडियम सायट्रेट असतं 2.9. अशा प्रकारे हे काय तयार होतं, ORS मित्रांनो तयार होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, चौथा प्रश्न आहे डॉट्स म्हणजे काय. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे डॉट. याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, डॉटचा सर्वात अगोदर तुम्हाला लॉंग फॉर्म जाणून घ्यायचा आहे. बघा, डॉटचा जो लॉंग फॉर्म आहे तो आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट, DOT, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट. आणि हा जो यस आहे तर हे एखाद्या बुकमध्ये असा दिला असतो, शॉर्ट कोर्स दिला असतो किंवा डायरेक्टली कोर्स दिला जातो किंवा शॉर्ट ट्रीटमेंट दिलं जातं. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स.
तर अशा प्रकारे हे काय असतं, डॉटचं काय आहे, लॉंग फॉर्म आहे. मग हे डॉट नेमकी कोणत्या रोगासाठी वापरण्यात येणारी उपचार पद्धती आहे, ही एका प्रकारची काय उपचार पद्धती आहे. तर डॉट जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही टीबीमध्ये, ट्युबरक्लोसिसमध्ये काय होते, यूज होते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे टीबीचे जे पेशंट होते ते काय करत होते, टीबीची जी ट्रीटमेंट असतं विद्यार्थी, ही डॉट जे आहे, तर डॉट जी आणण्याची गरज का पडली सरकारला, ही ट्रीटमेंट आणण्याची गरज का पडली. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे टीबीची जी ट्रीटमेंट आहे कमीत कमी 6 ते 9 महिन्यापर्यंत ही ट्रीटमेंट चालते. पण याच्यामध्ये काय होतं, पेशंटला जेव्हा आपण त्यांच्याजवळ त्यांच्यापाशी हे गोळ्या देऊन टाकतो 6 महिन्याच्या किंवा 9 महिन्याच्या, पेशंट 1-2 महिना काय करतो, गोळ्या घेतो, टॅबलेट्स व्यवस्थित डोस घेतो. त्यानंतर 2 महिन्यानंतर टीबीचे सिम्पटमचे म्हणजे नाहीसे व्हायला लागतात. म्हणजे त्याचे जे सिम्पटम्स असतात नाहीसे व्हायला लागतात. म्हणजे त्याचा खोकलाही जातो, त्याची तापही, टेम्परेचर येत नाही, त्याचं वजनही वाढायला लागतं. मग अशा वेळी त्या पेशंटला काय होतं विद्यार्थी मित्रांनो, वाटतं की आपला जो टीबी आहे, ट्युबरक्लोसिस आहे, तो व्यवस्थित झाला, बरा झाला, आपण या टीबीपासून बरे झाले. पण तसं नसतं. त्या पेशंटच्या शरीरामध्ये हे जे टीबीचे जे मायक्रोब्स आहेत, तर ते तिथं काय असतात, तिथं इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतातच. मग जेव्हा त्यांना एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंट मिळते, ट्रीटमेंट बंद झाल्याच्या नंतर ते पुन्हा ग्रो व्हायला चालू करतात आणि पुन्हा मग टीबी काय होतं, चालू होते. पण त्याच्यानंतर जे मायक्रोब्स तयार झालेले असतात, वाढलेले असतात, ते काय करतात, जे ड्रग्स आहेत, या ड्रग्सला काय निर्माण करतात, रेजिस्टन्स. म्हणजे या ड्रग्समुळे ते काय होत नाहीत, किल होऊ शकत नाही. त्याच्यामुळं मग काय, ही जी टीबी आहे तिचं रूपांतर होतं MDT, म्हणजे मल्टी ड्रग रेजिस्टन्स टीबी, MDR टीबी म्हणतो आपण, MDR टीबी, मल्टी ड्रग रेजिस्टन्स टीबी. म्हणजे याच्यामुळे काय होते माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जे ड्रग्स आहेत, प्रायमरी ड्रग आपण म्हणतो त्यांना, तर ते ड्रग्स याच्यावर इफेक्टिव्ह राहत नाही. त्याच्यामुळे मग नंतर सेकंडरी जे ड्रग्स आहेत ते सुद्धा द्यावं लागतात. त्यामुळं काय, ही ट्रीटमेंट आणण्याचं गरज एवढंच की जे डॉट्स थेरपी आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली पेशंट्स डोस घेतो की नाही हे ऑब्झर्व केलं जातं. रोज डे बाय डे पेशंट डोस घेतो की नाही याच्यावर लक्ष दिलं जातं आरोग्य खात्याद्वारे किंवा या डॉट्स थेरपीद्वारे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे डॉट्स आणण्याचं फक्त एवढंच कारण होतं की टीबीचे जे पेशंट आहेत ते व्यवस्थित टॅबलेट्स वगैरे किंवा ट्रीटमेंट घेत नव्हते. त्यांनी ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थित डॉट्स नंतर 90 ते 95% पेशंट्स काय करतात, व्यवस्थित डोस घेतात आणि लवकर बरे होतात. तर हा याचा फायदा होता विद्यार्थी मित्रांनो. तर ही जी डॉट्स थेरपी आहे ही कधी आणण्यात आली विद्यार्थी मित्रांनो, 1997 मध्ये ही डॉट्स थेरपी काय केली, आणण्यात आली. त्यानंतर बघा इथंच एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतो की डॉट जी थेरपी आहे ती टीबीसाठी वापरतात. मग जागतिक क्षयरोग दिन किंवा वर्ल्ड टीबी डे कधी साजरा करतात, तर तो करतात 24 मार्च रोजी विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात, 24 मार्च रोजी हा जो जागतिक क्षयरोग दिन आहे तो काय केला जातो, साजरा केला जातो. तर अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये येऊ शकतात. ते तुम्हाला काय करायचे, नोट डाऊन करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, त्रिगुणी जी लस आहे ती कोणत्या 3 रोगावर दिली जाते. बघा त्रिगुणी लसला आपण मराठीमध्ये, आपल्या मराठीमध्ये त्रिगुणी म्हणतो आणि आपल्या इंग्रजीमध्ये तिला आपण DPT म्हणतो. काय म्हणतो, DPT, डिप्थेरिया, टिटॅनस आणि पर्टुसिस, किंवा DPT, डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस, असे आपण याला त्रिगुणी लसला आपण DPT म्हणतो. तर मग ही DPT जी आहे, डिप्थेरिया म्हणजे काय, तर डिप्थेरिया म्हणजे घटसर्प, म्हणजे घटसर्पावर ही यूज होते. त्यानंतर P म्हणजे काय, तर पर्टुसिस, पर्टुसिस म्हणजे डांगा खोकला, तर डांग्या खोकल्यावर सुद्धा ही यूज होते. त्यानंतर T म्हणजे काय, तर धनुर्वात, धनुर्वातावर सुद्धा ही काय होते, यूज होते. अशा प्रकारे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात, DPT या तिन्ही रोगांवर ही त्रिगुणी लस जी आहे ती काय आहे, रोगप्रतिकारक आहे. म्हणजे ही जर लहानपणी ज्या विद्यार्थ्यांना जर दिली, तेव्हा त्या बाळाला जर दिली तर भविष्यामध्ये हे रोग होण्याचे चान्सेस त्यांच्यामध्ये कमी असतं. म्हणजे या रोगाबद्दल त्यांच्या शरीरामध्ये काय होते, रोग प्रतिकारशक्ती तयार होते. विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर ही जी त्रिगुणी लस जी आहे तर ही वयाच्या कोणत्या वर्षी दिली जाते याचं उत्तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे, किंवा ती कोणत्या रूटद्वारे दिली जाते हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. यावर पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यानंतर बघा कुष्ठरोगाचा शोध कोणाला लावला. बघा कुष्ठरोग जे आहे ना, ते कुष्ठरोग म्हणजे यालाच आपण दुसरं नाव म्हणतो महारोग. कोणता रोग, महारोग. त्याला आपल्या सायन्सच्या भाषेमध्ये म्हणतात लेप्रसी. काय म्हणतात, लेप्रसी. तर हे जे रोग आहे कुष्ठरोग, तर याचा शोध कोण लावला, तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर हॅन्सन यांनी याचा शोध लावला आणि त्यामुळेच या कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असं सुद्धा म्हणतात. हॅन्सनचा रोग असं सुद्धा याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. हे गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक कुष्ठरोग दिन हा कधी साजरा केला जातो, तर तो साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो 30 जानेवारी या रोजी. या रोजीच काय असतं, 30 जानेवारीला महात्मा गांधी यांची काय असतं, पुण्यतिथी असते.
काय असते, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते 30 जानेवारी आणि त्याच दिवशी काय साजरा केला जातो, कुष्ठरोग दिवस, जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा, विषम ज्वराचा परिणाम शरीराच्या कोणत्या भागावर होतो. बघा आता हे विषम ज्वर म्हणजे काय, तर याला आपण आपल्या सायन्सच्या भाषेमध्ये, फार्मसीच्या भाषेमध्ये टायफॉइड म्हणतो. तर हे जे टायफॉइड आहे यालाच म्हणायचं मराठीमध्ये विषम ज्वर. आलं लक्षात. तर याला सुद्धा अजून एक नाव आहे एंटरिक फेवर. आता हे एंटरिक याच्यावरून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की विषम ज्वर जे आहे एंटरिक फेवर, तर ती शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करते, तर ते म्हणजे आपली गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक म्हणजे आतडे आणि प्लीहा. प्लीहा म्हणजे स्प्लीन. तर आतडे आणि प्लीहा याच्यावरच विषम ज्वराचा म्हणजे टायफॉइडचा परिणाम होतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप जणांना माहीत नसतं की टायफॉइड नेमका होतो कुठे किंवा टायफॉइड नेमकं आहे काय. त्याच्यामध्ये टेम्परेचर वगैरे नाही, त्याचे सिम्पटम्स आहेत, पण त्याच्यामध्ये कोणता भाग अफेक्ट होतो असा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. तर जीआय ट्रॅक्ट मेनली काय होते त्याच्यामध्ये अफेक्ट होते. जीआय ट्रॅकमध्येच म्हणजे आतडे आणि प्लीहा वगैरे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर आता याच्यावर तुम्हाला 2-3 क्वेश्चन्स तयार होऊ शकतात की विषम ज्वर जे आहे तर ते कोणत्या बॅक्टेरियामधून पासून होते, तर ते होते साल्मोनेला टायफी. टायफॉइड कशापासून होते, साल्मोनेला टायफी. त्यानंतर साल्मोनेला टायफी जे आहे तर त्याचा शेप काय आहे, तर तो आहे दंडाकृती. काय आहे, दंडाकृती. आता मी मराठीमध्ये तुम्हाला सांगत आहे पण इंग्रजीमध्ये सुद्धा सांगतो. दंडाकृती म्हणजेच काय, तर दंडाकृतीला आपण काय म्हणतो, रॉड शेप. कोणता शेप, रॉड शेप बॅक्टेरिया. जर तुम्हाला विचारलं मग तर रॉड शेप बॅक्टेरिया कोणता आहे, तर तो आहे साल्मोनेला टायफी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात. त्यानंतर बघा, पोलिओ हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो. बघा पोलिओ तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, पोलिओ मिराटेस आपण त्याला म्हणतो, पोलिओ म्हणतो. तर हा पोलिओ विषाणूमुळेच होतो. कोणत्या विषाणूमुळे होतो, पोलिओ विषाणूमुळेच होतो. पण याला अजून कोणत्या कॅटेगरीमध्ये तो हा विषाणू असं सुद्धा विचारतात. म्हणजे पोलिओ विषाणू हा एंटेरो व्हायरस आहे. कोणता व्हायरस आहे, एंटेरो व्हायरस. तर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारू शकता, पोलिओ हा कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे, तो आहे एंटेरो व्हायरस. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पोलिओवर 2 महत्त्वाचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की पोलिओची जी व्हॅक्सिन आहे तर इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन, त्याला आपण म्हणतो IPV, यालाच इनॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन सुद्धा म्हणतात. तर ही इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन हिचा शोध कोणी लावला, तर डॉक्टर साल्क, जोनास साल्क यांनी या लसचा शोध लावला. कोणत्या साली, 1955 मध्ये. याला आपण काय म्हणतो, तर इंजेक्शनद्वारे देण्यात येणारी पोलिओची लस, IPV, इनॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन किंवा इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन. तर तिचा शोध कोण लावला, डॉक्टर जोनास साल्क यांनी 1955 मध्ये. त्यानंतर तोंडाद्वारे म्हणजे आपण दो बूंद पोलिओ के म्हणतो ना आपण, तर तोंडाद्वारे देण्यात येणारी जी पोलिओची व्हॅक्सिन आहे तर ती जी आहे तिचा शोध कोण लावला, तर ओरल पोलिओ व्हॅक्सिनचा शोध लावला होता अल्बर्ट सॅबिन. कोणा, अल्बर्ट सॅबिन यांनी. अल्बर्ट सॅबिन यांनी तो कधी लावला, तर तो लावला 1961 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 2 जे क्वेश्चन्स आहेत हे पेपरमध्ये येऊ शकतात की ओरल पोलिओ व्हॅक्सिन जी तोंडाद्वारे दिली जाते तर तिचा शोध कोण लावला, तर अल्बर्ट सॅबिन यांनी 1961 मध्ये. आणि इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन जी आहे जोनास साल्क यांनी शोध लावला 1955 मध्ये. हे दोन्ही प्रश्न पेपरमध्ये खूप वेळा विचारले गेलेले आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे जे पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम जे आहे, म्हणजे आपण त्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम असं म्हणतो. ही मोहीम देशामध्ये कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली, ती 1995 या साली सुरू करण्यात आली होती. पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम किंवा पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन, 9वा क्वेश्चन आहे, चिकनगुन्या हा रोग कोणता डास चावल्यामुळे होतो. बघा चिकनगुन्या जो आहे तर तो आहे व्हायरल डिसीज. म्हणजे चिकनगुन्या व्हायरस या नावाच्या व्हायरसपासून हा चिकनगुन्या डिसीज होतो. पण हे जे व्हायरस आहे हे कोण ट्रान्समिट करतात, तर इडिस इजिप्ती नावाचा जे मॉस्किटो आहे ते काय करतात, हा जो व्हायरस आहे हे ट्रान्सफर करतात कोणामध्ये, होस्टमध्ये. म्हणजे इडिस इजिप्ती या नावाचा जो डास आहे तो चावल्याच्या नंतर काय होतो, चिकनगुन्या, जे की इडिस इजिप्ती काय करतात, चिकनगुन्या व्हायरस काय करतात, कॅरी करतात आणि होस्टमध्ये ते काय करतात, सोडतात. त्याच्यामुळे चिकनगुन्या होऊ शकतो कोणाद्वारे, इडिस इजिप्ती डास चावल्यामुळे. मग अजून 2-3 रोग आहेत की त्याच्यावर डासाचे प्रश्न विचारू शकतात, जसं की मलेरिया आहे, हिवताप म्हणतो आपण. तर मलेरिया कोणता डास चावल्यामुळे होतो, तर अॅनाफिलस मॉस्किटोची जी मादी आहे, म्हणजे फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो जी आहे,
फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो ही मादी चावल्यामुळं काय होतो, मलेरिया होऊ शकतो. त्याच्यामधून जे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया हे जे त्याचे कॉझिटिव्ह एजंट्स आहेत हे काय करतात, ते कॅरी करतात. त्यानंतर हत्तीरोग, यालाच आपण काय म्हणतो, हत्तीरोग जे आहे यालाच आपण काय म्हणतो, एलिफंटायटिस किंवा त्यालाच आपण फिलारियासिस सुद्धा म्हणतो. तर हा जो हत्तीरोग आहे किंवा फिलारियासिस आहे, तर हा कशाद्वारे होतो, तर तो होतो क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे. आलं लक्षात, क्युलेक्स कोणता, क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे हा हत्तीरोग होतो. मग याचा पॉझिटिव्ह एजंट कोणता, तर रुच्चेरिया बॅनक्रॉप्टी हा काय याचा पॉझिटिव्ह एजंट आहे. आणि हे कोण कॅरी करतं, क्युलेक्स नावाचा डास. तर क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे काय होतो, हत्तीरोग होतो. हे 2-3 प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे, रक्ताभिसरणचा शोध कोणी लावला, तर रक्ताभिसरणचा शोध लावला यालाच आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणतो. काय म्हणतो, ब्लड सर्क्युलेशन. तर ब्लड सर्क्युलेशनचा शोध कोणी लावला, तर डॉक्टर विल्यम हार्वे यांनी ब्लड सर्क्युलेशनचा शोध लावला. असे शोधसुद्धा जिल्हा परिषदच्या पेपरमध्ये विचारू शकतात. तर बघा त्याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे देवीची लस म्हणजे देवीचा जो रोग आहे तो रोग म्हणजे त्याला आपण स्मॉल पॉक्स म्हणतो. काय म्हणतो, स्मॉल पॉक्स. आलं लक्षात, हा जो देवीचा रोग आहे, तर या देवीच्या रोगाची जी लस आहे याचा शोध कोण लावला, तर एडवर्ड जेन्नर यांनी. कोण लावला, एडवर्ड जेन्नर यांनी. कोण लावला, एडवर्ड जेन्नर यांनी देवीच्या लसीचा शोध लावला. त्यानंतर क्षयरोग जे आहे, तर क्षयरोगचा जंतू कोण शोधून काढला, क्षयरोगचा शोध किंवा क्षयरोगचा जंतू जो आहे तो कोण शोधून काढला, तर रॉबर्ट कॉक म्हणून याला कॉक्सचा रोग सुद्धा म्हणतात. आलं लक्षात, रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाचे जंतू शोधून काढले. त्यानंतर बघा रक्तगटाचा शोध, ब्लड ग्रुप जे आहे त्याला आपण रक्तगट म्हणतो, याचा शोध कोण लावला, तर कार्ल लँडस्टेनर यांनी काय केलेला आहे, ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे. त्यानंतर विषमज्वर म्हणजे आत्ताच आपण बघितलं, विषमज्वर म्हणजे काय, तर टायफॉइडचा शोध कोणा लावला, तर टायफॉइडचा शोध लावला कार्ल जोसेफ यांनी टायफॉइडचा शोध लावला. आणि लास्ट म्हणजे काय, तर पेनिसिलिनचा शोध कोण लावला. आत्ताचा जो पेपर झाला, एक्झाम झाली होती, तर त्याच्यामध्ये विचारला होता पेनिसिलिनचा शोध कोण लावला. पेनिसिलिन काय आहे, पहिला अँटीबायोटिक आहे ज्याचा शोध लागला होता. तर पेनिसिलिनचा शोध कोण लावला, तर अलेक्झांडर फ्लेमिंग. खूप फेवरेट क्वेश्चन आहे सर्वांचाच, अलेक्झांडर फ्लेमिंग जे आहेत यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. अशा प्रकारे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये विचारू शकतात. तर मराठीसुद्धा आपण काही कव्हर करणार आहोत विज्ञानासारखं. त्यानंतर आपले जे टॉपिक्स आहेत ते तर आपण ब्लॅकबोर्डवर किंवा व्हाईट बोर्डवर आपल्या शिकवणारच आहोत. तर हे तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे, जेणेकरून पेपरच्या काळामध्ये तुम्हाला हे रीडिंगसाठी किंवा त्याला आपण काय म्हणतो रिव्हिजनसाठी कामी पडेल. चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.